विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेशनची एक महत्त्वाची कॉन्सेप्ट आपण अभ्यासलेली आहे. ठीक आहे, एक महत्त्वाचा इंटिग्रेशनचा टॉपिक आपण अभ्यासलेला आहे, तो म्हणजे पार्शियल फ्रॅक्शन मेथड. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे पार्शियल फ्रॅक्शनच्या टाईपमध्ये इंटिग्रेशन जर गिवन असेल तर आपण ते कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करू शकतो ही कॉन्सेप्ट आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासलेली आहे. ठीक आहे, आता पार्शियल फ्रॅक्शन म्हणजे नक्की कोणती मेथड आहे, तर पार्शियल फ्रॅक्शनमध्ये आपल्याला ते एक्झाम्पल इंटिग्रल हे कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतं, तर न्यूमॅरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्मॅटमध्ये असतं. बरोबर, आणि त्यामध्ये विशेष म्हणजे न्यूमॅरेटरला आणि डिनॉमिनेटरला दोन इक्वेशन गिवन असतात. ठीक आहे, दोन म्हणजे न्यूमॅरेटरला एक इक्वेशन आणि डिनॉमिनेटरचं एक इक्वेशन, असे दोन इक्वेशन गिवन असतात. बरोबर, आणि त्याहीमध्ये अजून एक विशेष काय आहे, तर जी डिनॉमिनेटरची जी डिग्री आहे, इक्वेशनची डिग्री, ती न्यूमॅरेटरच्या तुलनेने कशी असते, जास्त असते. ठीक आहे, अशी जर कंडिशन असेल तर त्यावेळेस आपण ही पार्शियल फ्रॅक्शनची जी मेथड आहे ती आपण त्या एक्झाम्पलवरती, इंटिग्रलवरती आपण अप्लाय करत असतो. लक्षात येते, ही मेथड आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण डिटेली अभ्यासलेली आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, इंटिग्रेशनचा हा तेवढाच टाईप नसून आपल्याला त्यापुढील काही इंटिग्रेशनचे टाईप आपल्याला अजून अभ्यासायचे आहेत. ठीक आहे, ह्या इंटिग्रेशनच्या इनडेफिनाईट इंटिग्रेशनच्या चॅप्टरमध्ये. सो त्यापुढील नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आज आपल्याला या लेक्चरमध्ये अभ्यासायचा आहे आणि तो टॉपिक आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ठीक आहे, आता हा देखील एक महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण काही एक्झाम्पल जे सबस्टिट्यूशन मेथडने आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे, ते सबस्टिट्यूशन मेथडने तर सॉल्व होतातच, बट तेच एक्झाम्पल इंटिग्रेशन बाय पार्ट्स या रूलने देखील आपण सिम्प्लिफाय करू शकतो. आणि अजून अशी देखील कंडिशन असू शकते किंवा येऊ शकते की ते एक्झाम्पल आपण सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व करू शकतो, बट त्याची प्रोसेस ही लेंदी असल्यामुळे आपण काही एक्झाम्पलमध्ये बाय पार्ट्स यूज करत असतो. ठीक आहे, आता हे इंटिग्रेशन ऑफ बाय पार्ट्स किंवा इंटिग्रेशन बाय पार्ट्स हा नक्की टॉपिक काय आहे, ही नक्की कॉन्सेप्ट काय आहे, ते आज आपण या लेक्चरमध्ये डिटेल आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे, त्यासाठी आधी आपण इंटिग्रेशन बाय पार्टची आधी फॉर्म्युला क्रिएट करणार आहोत. ठीक आहे, नक्की तो फॉर्म्युला कशा पद्धतीने क्रिएट झालेला आहे, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ती व्यवस्थित तो फॉर्म्युला तुम्हाला अंडरस्टँड होणार आहे. आणि नंतर तो फॉर्म्युला त्या इंटिग्रलवरती एक्झाम्पलमध्ये कशा पद्धतीने अप्लाय करायचा हे देखील आपण बघणार आहोत. ठीक आहे, म्हणजे आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला ह्या सर्व टॉपिकचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. फर्स्ट म्हणजे तो फॉर्म्युला क्रिएट करायचा आहे बाय पार्टचा, आणि सेकंड म्हणजे त्यावरील एक्झाम्पल, म्हणजे तो फॉर्म्युला त्या एक्झाम्पलमध्ये कशा पद्धतीने अप्लाय होतो हे आपल्याला स्टडी करायचं आहे. लक्षात येते, तर आजचा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित समजलेला असेल. सो डायरेक्टली आपण आपल्या लेक्चरला स्टार्ट करूया. ठीक आहे, आपल्या मेन पॉईंटकडे येऊया. तर बघा, आपल्या टॉपिकचं नाव काय आहे, इंटिग्रेशन बाय पार्ट्स, म्हणजे आपल्याला एक्झाम्पल हे इंटिग्रेशन बाय पार्ट्सने सॉल्व करायचे आहेत. आता पहिली गोष्ट म्हणजे नक्की बाय पार्ट्स म्हणजे काय. ओके, आता थोडंसं आपण डिफरन्शिएशन चॅप्टरकडे जाऊया. डिफरन्शिएशन चॅप्टरमध्ये मी तुम्हाला डेरिव्हेटिव्हमध्ये, ठीक आहे, डिफरन्शिएशन म्हणा किंवा डेरिव्हेटिव्ह म्हणा, त्यामध्ये जर आपल्याकडे दोन फंक्शनचं जर मल्टिप्लिकेशन असेल, प्रोडक्ट जर असेल, ठीक आहे, मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रोडक्ट, बरोबर ना, आपण अभ्यासलेलं आहे ते. सो जर दोन फंक्शनचं जर मल्टिप्लिकेशन असेल, प्रोडक्ट असेल, तर आपण त्यावेळेस तिथे प्रोडक्ट रूल आपण अप्लाय करत असतो. लक्षात येते, हे तुम्ही अभ्यासलेलं आहे, मी तुम्हाला ते एक्सप्लेन केलेलं आहे. तर जसं डेरिव्हेटिव्हमध्ये आपण प्रोडक्ट रूल यूज करतो, तशीच कन्सेप्ट आपण इंटिग्रेशनमध्ये अप्लाय करू शकतो का. म्हणजे जर दोन फंक्शन हे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅटमध्ये असतील आणि त्यावरती जर इंटिग्रेशन अप्लाय असेल तर ते सिम्प्लिफाय करता येऊ शकतं का, तर येतं. ठीक आहे, इंटिग्रेशनमध्ये देखील आपल्याला तो फॉर्मॅट आहे, तो फॉर्म्युला आपल्याला अभ्यासायचा आहे. तोच फॉर्म्युला म्हणजे आपला इंटिग्रेशन बाय पार्ट्स या नावाने ओळखला जातो. लक्षात येते, मग आता तोच फॉर्म्युला आपल्याला प्रूव्ह करायचा आहे किंवा तो फॉर्म्युला आपल्याला क्रिएट करायचा आहे. तर बघा, एकदम सिम्पल आहे. तर इंटिग्रेशन, आता इंटिग्रेशन ही नक्की प्रोसिजर कशाची आहे, म्हणजे इंटिग्रेशन आपण कशा थ्रू सॉल्व करत असतो, तर डिफरन्शिएशनच्या बेसवरती. बरोबर, म्हणजे इंटिग्रेशन हे डिफरन्शिएशनचा इन्व्हर्स पार्ट आहे असं आपण म्हणत असतो. बरोबर, इंटिग्रेशनच्या चॅप्टरच्या या स्टार्टिंगलाच आपण अभ्यासलं होतं की जे फॉर्म्युले आपण बघितले ते आपण डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्यावरनंच क्रिएट केलेले आहेत. बरोबर ना. सो आजचा जो फॉर्म्युला आपल्याला अभ्यासायचा आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स, तो आहे प्रोडक्ट रूल. ठीक आहे, फक्त तो इंटिग्रेशनसाठी आहे. प्रोडक्ट रूल हा इंटिग्रेशनसाठीचा आपल्याला अभ्यासायचा आहे, त्यालाच आपण बाय पार्ट्स म्हणणार आहोत. सो मग हा प्रोडक्ट रूल कशा पद्धतीने फॉर्म करायचा, कशा पद्धतीने क्रिएट करायचा, तर अगेन मी सांगितल्याप्रमाणे की जर दोन फंक्शनचं जर मल्टिप्लिकेशन असेल आणि त्यावरती जर इंटिग्रेशन जर अप्लाय असेल
तर मग आपल्याला हा फॉर्म्युला क्रिएट करण्यासाठी आपल्याला अगेन डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्याकडे जावे लागेल, म्हणजे जो डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्टचा फॉर्म्युला आहे, ठीक आहे, तो आपल्याला इथे कन्सिडर करावा लागेल आणि त्या फॉर्म्युल्यावरनं आपल्याला इथे इंटिग्रेशनसाठीचा फॉर्म्युला आपल्याला क्रिएट करावा लागेल, म्हणजेच इंटिग्रेशन बाय पार्टचा फॉर्म्युला आपल्याकडे तयार होणार आहे, ठीक आहे. त्यालाच बाय पार्ट्स म्हणतात, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, तर आता आपण आपला फॉर्म्युला प्रूव्ह करूया, बाय पार्टचा फॉर्म्युला तयार करूया, ठीक आहे. तर बघा आता इथे स्क्रीनवरती इथे इंटिग्रेशन बाय पार्ट्स आपल्याला कधी यूज करायचं आहे, ज्या वेळेस दोन फंक्शन हे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅटमध्ये असतील आणि त्यावरती जर इंटिग्रेशन अप्लाय असतील तर त्यावेळेस आपल्याला इथे इंटिग्रेशन बाय पार्ट्स रूल अप्लाय करायचा आहे, ठीक आहे. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. सो इथे सेंटेन्समध्ये दिलेलं आहे. आता आपल्याला फॉर्म्युला क्रिएट करायचा आहे, ठीक आहे. फॉर्म्युला क्रिएट झाल्यानंतर आपण त्यानंतर त्यावरील एक्झाम्पल, म्हणजे तो रूल एक्झाम्पलमध्ये कशा पद्धतीने अप्लाय होतो ते आपल्याला अभ्यासायचं आहे, ठीक आहे. सो बघा, आता मगाशी सांगितल्याप्रमाणे की इंटिग्रेशन हे डेरिव्हेटिव्हचा इन्व्हर्स आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला आधी डेरिव्हेटिव्ह कन्सिडर करावं लागेल. जर दोन फंक्शन गिवन असतील आणि ते जर प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये असतील तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहीत आहे. सो तोच इथे घेतलेला आहे बघा. नाव वी नो प्रोडक्ट रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह, दॅट मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ यू डॉट व्ही म्हणजे यू इंटू व्ही इज इक्वल टू, यू म्हणजे फर्स्ट फंक्शन असतं. आता हे आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासलेलं आहे डेरिव्हेटिव्हच्या. सो यू मीन्स फर्स्ट फंक्शन, व्ही मीन्स सेकंड फंक्शन असतं, बरोबर. यू आणि व्ही हे दोन्ही डिफरंट फंक्शन आहेत आणि ते जर मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅटमध्ये असतील आणि त्यावरती जर डेरिव्हेटिव्ह अप्लाय असेल तर तो डेरिव्हेटिव्ह या पद्धतीने सिम्प्लिफाय होतो. म्हणजे बघा, यू कॉन्स्टंट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही, त्यानंतर प्लस व्ही कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ यू, ठीक आहे. या पद्धतीने म्हणजे फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, त्यानंतर प्लस मल्टिप्लिकेशन आहे म्हणून इथे प्लस असतं, त्यानंतर सेकंड फंक्शन कॉन्स्टंट ठेवायचं आहे आणि फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. हा तो प्रोडक्ट रूल आहे डेरिव्हेटिव्हसाठीचा. लक्षात येतोय, तो आपण कन्सिडर केलेला आहे इथे बाय पार्टचा रूल क्रिएट करण्यासाठी किंवा फॉर्म्युला क्रिएट करण्यासाठी, ठीक आहे. आता हाच महत्त्वाचा पॉईंट आहे, याचवरनं आपल्याला तो फॉर्म्युला क्रिएट करायचा आहे, ठीक आहे. सो याला इक्वेशन आपण फर्स्ट म्हणलेलं आहे आणि आता आपल्याला यावरनं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला फाइंड करायचा आहे. सो मग आपल्याला या फॉर्म्युल्याला इंटिग्रेट करावं लागणार आहे, ठीक आहे. सो मग बघा, इंटिग्रेट ऑन बोथ साईड्स, म्हणजे हे जे काही इक्वेशन आता आपण घेतलेलं आहे, प्रोडक्ट रूल घेतलेला आहे डेरिव्हेटिव्हचा, त्याला आपण इंटिग्रेट करूया, ठीक आहे. म्हणजे आता आपण इंटिग्रेशनकडे वळूया. बघा, इंटिग्रेशन घ्यायचं आहे. मग आता इंटिग्रेशन घेतल्यानंतर काय स्टेप्स भेटतील आपल्याला त्या बघा, व्यवस्थित समजून घ्या. हा फॉर्म्युला देखील तुम्हाला एक्झाम्पलला विचारलेला असतो, प्रूव्ह करण्यासाठी विचारलेला असतो, ठीक आहे. सो हा व्यवस्थित समजून घ्या. बघा, आता इंटिग्रेट केल्यानंतर काय होईल, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हे एकमेकाचे इन्व्हर्स असतात. सो जर डेरिव्हेटिव्हवरती जर इंटिग्रेशन अप्लाय केलं तर डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होत असतो, बरोबर. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन, आणि जर इंटिग्रेशनवरती डेरिव्हेटिव्ह अप्लाय केलं तर अगेन डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल होत असतं, बरोबर, ऑपोजिट असल्यामुळे. सो बघा, इथे कशा पद्धतीने होईल, इंटिग्रेट ऑन बोथ साईड्स. मग आता इंटिग्रेशन दोन्ही साईडला अप्लाय करायचं आहे, ठीक आहे. मग आता बघा, इकडे या साईडला जर अप्लाय केलं यू इंटू व्हीवरती तर इथे डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी होता, बरोबर. आणि यावरती जर इंटिग्रेशन इथे अप्लाय झालं तर इथला डेरिव्हेटिव्ह आणि आपलं इंटिग्रेशन अप्लाय केलेलं ते कॅन्सल होणार आहे. म्हणजे कोण शिल्लक राहील, फक्त एलिमेंट शिल्लक राहतील, बरोबर. ते फंक्शन शिल्लक राहणार आहे प्रोडक्टच्या फॉर्मॅटमधलं, म्हणजे यू इंटू व्ही शिल्लक राहिला. लक्षात येते. आणि आता इकडे बघा, इकडे पूर्ण टर्मवरती इंटिग्रेशन अप्लाय होईल. बघा, एकदम स्टेप बाय स्टेप आपण अभ्यासणार आहोत. सो इकडे काय होणार आहे, आधी इंटिग्रेशन या पूर्ण टर्मवरती अप्लाय होणार आहे. या पद्धतीने बघा, इंटिग्रेशन इथे अप्लाय झालं आणि ही पूर्ण टर्म जी आहे ती इथे ॲज इट इज लिहिलेली आहे, बरोबर. मी आधी डायरेक्ट आतमध्ये अप्लाय नाही केली, ती आधी बाहेर अप्लाय केलेली आहे, ठीक आहे. आणि इथे इंटिग्रेशन आल्यामुळे इथे किती येणार आहे, dx येणार आहे. विथ रिस्पेक्टिव्ह एक्सने आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे. लक्षात येते. ओके, आता हे इंटिग्रेशन जे आहे ते आतमध्ये आपण ब्रॅकेटमध्ये अप्लाय करूया. मग बघा, इंटिग्रेशन आतमध्ये गेल्यानंतर या यू इंटू डी व्ही अपॉन डी एक्सवरती अप्लाय होईल, बरोबर. आणि हा बाहेरचा डी एक्स इथे आतमध्ये अप्लाय होणार आहे. म्हणजे थोडक्यात आपण या फर्स्ट जी टर्म आहे त्यावरती इंटिग्रेशन आपण अप्लाय केलेलं आहे. लक्षात येते. आता त्यानंतर सिमिलरली आपण या सेकंड टर्मवरती इंटिग्रेशन अप्लाय करूया. म्हणजे या पद्धतीने बघा, इंटिग्रेशन साईन आतमध्ये अप्लाय केलं, व्ही इंटू डी यू अपॉन डी एक्स, आणि हा बाहेरचा डी एक्स इथे येणार आहे. आता लक्षात घ्या, महत्त्वाची नोटीस काय आहे की हा जो इथे बघा, आता तुम्ही काय म्हणाल की हा जो डी एक्स आहे आणि हा डिनॉमिनेटरचा डी एक्स आहे हा आपण कॅन्सल आउट करू नका, कारण आपल्याला पुढे ती सिम्प्लिफाय करायचं आहे, ठीक आहे. ते ॲज इट इज फक्त अप्लाय करत चालायचं आहे. ओके, आता बघा, इथे नेक्स्ट स्टेप काय होणार आहे,
लक्षात येते ना. बघा आपण इथे या पद्धतीने आपल्याकडे डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला होता, म्हणजे प्रोडक्ट रूल आपण इथे घेतलेला आहे, त्यावरती इंटिग्रेशन आपण अप्लाय केले, इंटिग्रेशन आतमध्ये अप्लाय केलेलं आहे. बस इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता पुढे काय करायचं आहे बघा, आपल्याला दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशनवरती इंटिग्रेशन अप्लाय दाखवायचं आहे, बरोबर. म्हणजे तो फॉर्म्युला आपल्याला क्रिएट करायचा आहे. मग त्या फॉर्मॅटमधील एक साईड आपण एका साईडला आणून ठेवूया, बरोबर. म्हणजे इंटिग्रेशन आणि त्यानंतर एक फंक्शन आणि त्यानंतर त्यालाच मल्टिप्लाय दुसरं फंक्शन, या फॉर्मॅटमधील एक टर्म आपण एका साईडला ठेवूया आणि उरलेलं सगळं मटेरियल दुसऱ्या साईडला पुट करूया, बरोबर. म्हणजे या पद्धतीने बघा, म्हणजे इंटिग्रेशन आणि इथे बघा ही जी मिडलची टर्म आहे, इकडे एक टर्म आहे, इकडे एक टर्म आहे, इथे मिडलची जी टर्म आहे ती आपण एका साईडला करूया आणि उरलेले सगळं मटेरियल दुसऱ्या साईडला टाकूया, ठीक आहे. म्हणजे बघा या पद्धतीने भेटेल ते. इथे बघा ही जी टर्म आहे ती मी ॲज इट इज इथेच ठेवलेली आहे आणि ही जी याला जोडीदार इथे पॉझिटिव्ह हे इंटिग्रेशन आहे व्ही इंटू डी यू अपॉन डी एक्स इंटू डी एक्स, ही होल टर्म मी इथे प्लस होती ती या साईडला गेल्यानंतर मायनस होईल, बरोबर. म्हणजेच या यू इंटू व्हीमधनं ही पूर्ण टर्म सबट्रॅक्ट होणार आहे, बरोबर. मग मी तीच टर्म मी फक्त या पद्धतीने बघायला यू इंटू व्ही मायनस आणि ही पूर्ण टर्म इकडे गेली आहे. मी फक्त ती लिहिताना इकडे लिहिलेली आहे या पद्धतीने, मायनस इंटिग्रेशन व्ही इंटू डी यू अपॉन डी एक्स इंटू डी एक्स या पद्धतीने, ठीक आहे. मी ही टर्म ॲज इट इज ठेवलेली आहे. बघा मी पुन्हा एक सांगतोय, ही टर्म ॲज इट इज इथे ठेवलेली आहे, त्याच पोझिशनला पॉझिटिव्ह आहे, बघा इथे पॉझिटिव्ह आहे, ती ॲज इट इज आहे इथे, ठीक आहे. आणि त्याला जोडीदार ही पॉझिटिव्ह टर्म आहे ती मी दुसऱ्या साईडला टाकली, कारण मला ह्या टर्मसाठी सॉल्व करायचं आहे, ठीक आहे. आपल्याला फॉर्म्युला क्रिएट करायचा आहे म्हणून. बघा मग इकडे गेल्यानंतर निगेटिव्ह येईल, म्हणजे यू इंटू व्हीमधनं ही पूर्ण टर्म सबट्रॅक्ट होणार आहे, म्हणजे या पद्धतीने. लक्षात येते, मी फक्त इकडे लिहायच्या ऐवजी ती इकडे लिहून ठेवलेली आहे. बघा मग आता या पद्धतीने झाल्यानंतर मग आता आपल्याला इथून पुढे ते थोडंसं सिम्प्लिफाय करायचं आहे. म्हणजे कशा पद्धतीने बघा, एकदम सिम्पल आहे, घाबरून जायचं काही काम नाही. बघा आता इथे आपण काय केलं की ही प्लसची टर्म होती ती तिकडे नेली, म्हणजे या टर्मसाठी आपण सिम्प्लिफाय केलं. म्हणजे बघा इथे दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आपण केलेलं आहे, फक्त ते कशाच्या टाईपमध्ये आहे हे व्यवस्थित समजून घ्या. आपण ज्यावेळेस इंटिग्रेशनमध्ये बायपार्टचा ज्यावेळेस रूल आपण अभ्यासतोय त्यामध्ये बघा इथे फर्स्ट फंक्शन, म्हणजे मी घेताना असंच का घेतलं बघा, व्यवस्थित समजून घ्या. तर इथे फर्स्ट फंक्शन यू आहे आणि सेकंड फंक्शन व्ही होतं, पण त्याचा इथे डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे, बरोबर. म्हणजे यू हे पूर्ण एक फंक्शन आहे आणि डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी व्ही अपॉन डी एक्स हे पूर्ण सेकंड फंक्शन आहे. लक्षात येते. मग मी असंच का चूज केलं, तर याच फॉर्मॅटमधील फॉर्म्युला आपल्याला अभ्यासायचा आहे. म्हणजे फर्स्ट फंक्शन हे एक फंक्शन असेल, ठीक आहे, एका वेगळ्या फंक्शनच्या टाईपमध्ये असेल आणि जे सेकंड फंक्शन असणार आहे ते डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममध्ये असणार आहे, ठीक आहे. कारण त्याचंच पुढे आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं असतं, ते तुम्हाला फॉर्म्युला पूर्ण क्रिएट झाल्यानंतर समजेल, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आता तात्पुरतं इथे ह्या प्रूफमध्ये लक्षात काय ठेवायचं आहे की इथे एक फंक्शन असणार आहे आणि या फंक्शनला मल्टिप्लाय कोणतं फंक्शन असणार आहे, तर डेरिव्हेटिव्ह असणारं फंक्शन इथे मल्टिप्लाय असणार आहे. अशा दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशनवरती इंटिग्रेशन अप्लाय आहे, तो फॉर्मॅट इथे आहे, तो मी एका साईडला ठेवलेला आहे आणि उरलेलं सर्व मटेरियल मी दुसऱ्या साईडला ट्रान्सफर केलेलं आहे. लक्षात येते. या पद्धतीने या फॉर्मॅटमध्ये करून घ्यायचं आहे. बस ही स्टेप जर तुम्हाला व्यवस्थित समजली असेल तर वेल. लक्षात येते. सिमिलरली आता तुम्ही म्हणाल बघा इथे एक फॉर्मॅट आहे, इथे देखील आहे व्ही इंटू डी यू अपॉन डी एक्स आहे, इथे एक फंक्शन आहे आणि इथे डेरिव्हेटिव्ह आहे, बरोबर ना. या फॉर्मॅटमध्ये इथे देखील आहे, इथे देखील तुम्ही करू शकता घ्या. पण जनरली आपण फर्स्ट फंक्शन आधी घेतो, म्हणजे यू आपण फर्स्ट फंक्शन कन्सिडर करतो, बरोबर ना. म्हणून आपण इथे यू आणि डी व्ही अपॉन डी एक्सच्या फॉर्मॅटमधील इंटिग्रेशन कन्सिडर केलेलं आहे. ओके. आता आपल्याला इक्वेशन काय भेटलं बघा, त्या इक्वेशनला आपण नाव दिलेलं आहे सेकंड. म्हणजे कशा पद्धतीने लिहिलेलं आहे ते, तर इंटिग्रेशन यू इंटू हा डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स मी कसा लिहिला, फक्त डी व्ही अपॉन डी एक्स या पद्धतीने. म्हणजे या फॉर्मॅटमध्ये देखील लिहू शकता आणि या फॉर्मॅटमध्ये देखील लिहू शकता, ठीक आहे. आणि हा डी एक्स ॲज इट इज, त्यानंतर यू व्ही ॲज इट इज, मायनस ॲज इट इज, म्हणजे पूर्ण टर्म ॲज इट इज ठेवलेली आहे. आणि आता हे झालं आपलं इक्वेशन नंबर सेकंड. डेरिव्हेटिव्हमध्ये जो प्रोडक्ट रूल आहे तो आपलं फर्स्ट इक्वेशन होतं, ठीक आहे. या पद्धतीने बघा इथे जे आहे हे फर्स्ट इक्वेशन आहे आणि आता आपल्याला सेकंड इक्वेशन कोणतं भेटलेलं आहे, या पद्धतीने भेटलेलं आहे, ठीक आहे. आपण फक्त ते क्रिएट केलेलं आहे. आणि आता पुढे बघा इथे यू मीन्स फर्स्ट फंक्शन आपल्याला घ्यायचं आहे आणि डी व्ही अपॉन डी एक्स म्हणजे हा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आपल्याला सेकंड फंक्शन कन्सिडर करायचा आहे. म्हणजे बघा अगेन मी इथे दोन फंक्शनसाठी सिम्प्लिफाय करतो, म्हणजे फर्स्ट फंक्शनला एफ ऑफ एक्स मानतो आणि नंतर इथे जी ऑफ एक्स मानतो. म्हणजे या पद्धतीने बघा इथे बघा
नाऊ लेट यू इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. ठीक आहे, मी ज्या पद्धतीने म्हणलं त्या पद्धतीने बघा, इथे यू जो आहे तो आपल्याला फर्स्ट फंक्शन कन्सिडर करायचा आहे, म्हणजे एफ ऑफ एक्स काहीतरी फंक्शन असेल. ठीक आहे, यू इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, आणि जो डेरिव्हेटिव्हची जी टर्म आहे डी व्ही अपॉन डी एक्स त्याला आपण जी ऑफ एक्स मानूया. ठीक आहे, या पद्धतीने आहे. आणि आता बघा थोडक्यात आपण सबस्टिट्यूशन घेतोय असं मानूया, आणि सबस्टिट्यूशन घेतल्यानंतर आपण तिचा डेरिव्हेटिव्ह घेत असतो, म्हणजे यू इज इक्वल टू एफ ऑफ एक्स जर असेल तर तिचा डेरिव्हेटिव्ह किती भेटेल आपल्याला, तर विथ रिस्पेक्ट टू एक्स. यू बघा, यू हा कोणावरती डिपेंड आहे, इथे एक्सवरती डिपेंड आहे, लक्षात येते. आणि इथे डी व्ही अपॉन डी एक्स हे कोणावरती डिपेंड आहे, एक्सवरती डिपेंड आहे. म्हणजे मला इथे विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करावं लागेल, आणि इथे देखील विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट करावं लागेल, कारण इथे ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह आहे, लक्षात येते. दोन्ही इकडे व्यवस्थित लक्ष द्या. तर इथे यू इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे. आधी हे सॉल्व करूया. तर याचं सिम्प्लिफिकेशन काय येणार आहे, तर डेरिव्हेटिव्ह अप्लाय करावं लागेल, बरोबर ना. बघा इथे यू आहे आणि इज इक्वल टू एफ ऑफ एक्स जर कन्सिडर करत असू तर इथे आपल्याला डेरिव्हेटिव्ह सिम्प्लिफाय केल्यानंतर किती भेटेल, डी यू विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यावं लागेल. एक्सच का, तर यू हा कोणावरती डिपेंड आहे, एक्स या व्हेरिएबलवरती डिपेंड आहे, म्हणून आपण इथे यूचं विथ रिस्पेक्ट टू एक्सने डिफरन्शिएट करणार आहोत. ठीक आहे, यूला. त्यानंतर इथे बघा कशा पद्धतीने सिम्प्लिफाय होईल, तर डी यू अपॉन डी एक्स म्हणजे या यूचा विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू ह्या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती भेटेल, तर एफ डॅश एक्स या पद्धतीने आपण डिनोट करत असतो डॅशने, लक्षात येते. इथे जर डबल डॅश असतं तर ते सेकंड डेरिव्हेटिव्ह असतं, हे लक्षात घ्या, ते पुढे येणारच आहे. सो इथे डी यू अपॉन डी एक्स इज इक्वल टू एफ डॅश एक्स. आणि आता ही जी सेकंड टर्म डेरिव्हेटिव्हची आहे, सेकंड फंक्शन आहे, ते आपण जी ऑफ एक्स कन्सिडर केलं होतं. आता इथे आपण डेरिव्हेटिव्ह नाही अप्लाय करू शकत. बघा इथे यूवरनं आपण डी यू अपॉन डी एक्स काढला, इथे ऑलरेडी डी व्ही अपॉन डी एक्स आहे, मग त्यावरनं आपल्याला व्हीची व्हॅल्यू भेटेल, बरोबर ना. पण व्हीची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी, त्यावरनं क्रिएट करण्यासाठी आपल्याला इथे डेरिव्हेटिव्ह घेऊन नाही जमणार, तर इथे ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह आहे. मग डेरिव्हेटिव्ह हा कॅन्सल करण्यासाठी आपल्याला त्यावरती इंटिग्रेशन अप्लाय करावं लागेल, लक्षात येते. म्हणून मी इथे काय म्हणावं लागेल, सो आपलं इंटिग्रेशन ऑन बोथ साईड, मग काय भेटेल, तर इथे हा डेरिव्हेटिव्ह आहे बघा, इथे वरची डीची टर्म आणि खाली डी एक्सची टर्म, आणि ज्यावेळेस आपण इंटिग्रेशन अप्लाय करू त्यावेळेस ते इंटिग्रेशन आणि हा डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होऊन जाऊन फक्त किती शिल्लक राहील, तर हा व्ही शिल्लक राहणार आहे, लक्षात आहे. म्हणजे इथे बघा व्ही इज इक्वल टू, आणि इकडे ह्या साईडवरती इंटिग्रेशन आपलं होईल, म्हणजे इंटिग्रेशन बघा, इंटिग्रेशन साईन, त्यानंतर इथे जी ऑफ एक्स हे फंक्शन, आणि हे इंटिग्रेशन कोणाच्या रिस्पेक्ट आहे, तर एकच्या रिस्पेक्ट आहे, म्हणून इथे डी एक्स, लक्षात येते. या पद्धतीने म्हणजे व्ही इज इक्वल टू इंटिग्रेशन जी ऑफ एक्स इंटू डी एक्स, या पद्धतीने बघा एकदम सिम्पल आहे. आपल्याकडे यू इज इक्वल टू एफ ऑफ एक्स होतं, तर यूचा विथ रिस्पेक्ट टू एक्स असणारा डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड करून ठेवला, म्हणजे थोडक्यात आपण सबस्टिट्यूशनच अप्लाय केले असं समजा. इथे यू इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, आणि इथे सबस्टिट्यूशन कसे आहे, तर डी व्ही अपॉन डी एक्सला आपण जी ऑफ एक्स मानत असू, तर मग त्यावरनं व्हीची व्हॅल्यू कशी भेटेल, तर त्यासाठी इंटिग्रेशन अप्लाय करावं लागेल. मग व्ही इज इक्वल टू आपल्याला इंटिग्रेशन जी ऑफ एक्स इंटू डी एक्स या पद्धतीने टर्म भेटेल, लक्षात येते. बघा यू भेटला, डी यू भेटला, आता इथे डी व्ही आहे, इथे व्ही आहे, लक्षात येते. म्हणजे दोन्ही आपल्याला टर्म भेटलेल्या आहेत. आणि मग आता ह्या चारही ज्या टर्म आहेत त्या आपण ह्या इक्वेशन सेकंडमध्ये अप्लाय करूया, म्हणजे आपल्याला फायनली आपला फॉर्म्युला क्रिएट होणार आहे, इंटिग्रेशन बाय पार्ट्स, लक्षात येते. एकदम सिंपल आहे. ओके, तर आता ह्या चारही टर्म आपण अप्लाय करूया. बघा ह्या अप्लाय केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, लक्षात येते. बघा ते सेकंड इक्वेशन जे आहे ते मी इथे राईट केलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला या चारही ज्या व्हॅल्यूज आहेत, ठीक आहे, सबस्टिट्यूशन आपण घेणार आहोत, त्या व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायच्या आहेत. मग पुट केल्यानंतर काय भेटेल बघा, इंटिग्रेशन ॲज इट इज, त्यानंतर यू, आता यू म्हणजे काय होतं, एफ ऑफ एक्स होतं, मग ते मी पुट केलं बघा एफ ऑफ एक्स. त्यानंतर डी व्ही अपॉन डी एक्सला आपण जी ऑफ एक्स कन्सिडर केलं होतं, ते इथे लिहिलं जी ऑफ एक्स म्हणजे बघा फर्स्ट फंक्शन, त्यानंतर मल्टिप्लाय, इथे डॉट आहे म्हणजे मल्टिप्लाय इंटू जी ऑफ एक्स म्हणजे सेकंड फंक्शन. बघा मी तुम्हाला कलर व्हेरिएशनमध्ये PDF तयार केलेली आहे, तुम्हाला आणखीन चांगल्या पद्धतीने समजू शकतं, ठीक आहे. सो इथे बघा इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स हे फर्स्ट फंक्शन, त्यानंतर जी ऑफ एक्स म्हणजे डी व्ही अपॉन डी एक्स हे जी ऑफ एक्स आहे, इंटू हा डी एक्स ॲज इट इज ठेवलेला आहे, ठीक आहे. यू आणि डी व्ही अपॉन डी एक्सच्या दोन्ही व्हॅल्यू आपण इथे पुट करून दिलेल्या आहेत, ठीक आहे. आता इज इक्वल टू ही झाली आपली लेफ्ट हँड साईड. आता राईट हँड साईडकडे येऊया. राईट हँड साईडकडे इथे ह्या टर्ममध्ये आपल्याला ह्या चारही व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. ज्या टर्म इथे आपल्याला दिसतील त्याऐवजी इकडे काय काय आहे ते आपल्याला पुट करून द्यायचं आहे, फक्त लक्षात येते. म्हणजे इन टर्म्स एक्समध्ये आपल्याला पूर्ण इक्वेशन भेटणार आहे. सो यू इज इक्वल टू इथे अगेन किती आहे, एफ ऑफ एक्स आहे, तो इथे पुट करून द्या. बघा एफ ऑफ एक्स पुट केला, नंतर व्ही इज इक्वल टू किती आहे, आता बघा व्ही इथे आहे, लक्षात येतं.
लक्षात येते व्ही इज इक्वल टू किती आहे तर पूर्ण इंटिग्रेशन जी ऑफ एक्स इंटू डी एक्स ही पूर्ण टर्म आपल्याला इथे पुट करावी लागेल. लक्षात येते. सो व्ही इज इक्वल टू इंटिग्रेशन जी ऑफ एक्स इंटू डी एक्स इथे पुट केलं बघा पूर्ण टर्म. इथे ही यूची टर्म म्हणजे एफ ऑफ एक्स आणि व्हीची टर्म म्हणजे किती आहे इंटिग्रेशन जी ऑफ एक्स इंटू डी एक्स इथे पूर्ण पुट केली. लक्षात येते. त्यानंतर इथे मायनस आहे, इथे मायनस ॲज इट इज. त्यानंतर इंटिग्रेशन साईन ॲज इट इज. आणि आता पुढे बघा इंटिग्रेशन नंतर हे डी एक्स हा कोणावरती आपला आहे तर पूर्ण या दोन टर्मच्या मल्टिप्लिकेशनवरती इंटिग्रेशन आपलं आहे. लक्षात येते. मग बघा म्हणून मी इथे बॉक्स ब्रॅकेट केलेलं आहे इथे इंटिग्रेशन नंतर बॉक्स ब्रॅकेट आणि त्यानंतर जी व्हीची टर्म आहे व्हीची टर्म म्हणजे किती तर इंटिग्रेशन जी ऑफ एक्स इंटू डी एक्स ती बघा इथे घेतलेली आहे इंटिग्रेशन जी ऑफ एक्स इंटू डी एक्स म्हणजे सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन. त्यानंतर त्यालाच मल्टिप्लाय कोण आहे डी यू अपॉन डी एक्स आहे आणि डी यू अपॉन डी एक्स म्हणजेच किती आहे इथे बघा डी यू अपॉन डी एक्स म्हणजेच किती आहे एफ डॅश एक्स आहे म्हणजे फर्स्ट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आहे एफ डॅश एक्स. मग ते इथे घेतलेलं आहे बघा एफ डॅश एक्स. लक्षात येते. आणि या दोन्ही टर्मच्या मल्टिप्लिकेशनवरती इथे किती आहे इंटिग्रेशन आपले आहेत म्हणून इथे किती आहे डी एक्स आहे. लक्षात येते. म्हणजे बघा ह्या चारही व्हॅल्यू आपण या इक्वेशन सेकंडमध्ये पुट करून दिलेल्या आहेत या पद्धतीने. आणि पुट करून दिल्यानंतर आपल्याला जो फॉर्म्युला भेटणार आहे तो फॉर्म्युला म्हणजेच आपला इंटिग्रेशन बाय पार्ट्स असणार आहे. ठीक आहे. आता तो मी फक्त इथे एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्समध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. कारण आपण इथे एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स कन्सिडर केलं होतं म्हणून त्या फॉर्मॅटमध्ये आहे. तेच आपल्याला यू इंटू व्हीच्या फॉर्मॅटमध्ये या पद्धतीने लिहिता येईल. म्हणजे यू व्हीच्या फॉर्मॅटमध्ये या पद्धतीने बघा इथे खाली दिलेलं आहे मी इंटिग्रेशन यू इंटू व्ही इंटू डी एक्स फर्स्ट फंक्शन इंटू सेकंड फंक्शन. ठीक आहे. त्यावरती जर इंटिग्रेशन आपल्या असेल तर तो फॉर्म्युला या पद्धतीने एक्सपांड होणार आहे. ठीक आहे. ती जी टर्म आहे मल्टिप्लिकेशनची ती या पद्धतीने एक्सपांड होणार आहे. या पद्धतीने आपल्याला ते एक्झाम्पलमध्ये अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला तुम्हाला पाठच करून ठेवायचा आहे. बघा एकदम सिंपल आहे. काय आहे तर इंटिग्रेशन यू इंटू व्ही इंटू डी एक्स म्हणजे फर्स्ट फंक्शन इंटू सेकंड फंक्शन इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन ॲज इट इज ठेवायचं आहे नंतर इंटू इंटिग्रेशन व्ही डी एक्स म्हणजे सेकंड टर्मचं किंवा सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. ठीक आहे. फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन त्यानंतर मायनस इंटिग्रेशन ऑफ कोणाचं आहे आता हे व्यवस्थित लक्षात घ्या इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट आता ब्रॅकेटमध्ये सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन त्यालाच मल्टिप्लाय फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे. हा बॉक्स ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी एक्स आणि ह्या दोन्ही टर्म सॉल्व केल्यानंतर आपल्याला अगेन इंटिग्रेशन आतमध्ये अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. अशा फॉर्मॅटमध्ये हा इंटिग्रेशन बाय पार्टचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. हा तुम्हाला पाठच करायचा आहे कारण पुढे एक्झाम्पल या फॉर्म्युल्याशिवाय सॉल्व करता येणार नाही. ठीक आहे. एकदम सिंपल आहे. एक्झाम्पल जेवढे तुम्ही पुढे सॉल्व कराल या फॉर्म्युल्याने आधी बघून करत चला. हा फॉर्म्युला बघून अप्लाय करा. ऑटोमॅटिकली तुमचे जेवढे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करणार आहात तेवढ्या वेळेस तुम्ही हा फॉर्म्युला अप्लाय करणार आहात बरोबर. आणि ॲटोमॅटिकली मग तुमचा तो फॉर्म्युला तुमच्या माइंडमध्ये फिट होणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा फॉर्म्युलाचा प्रूफ होता. ठीक आहे. एकदम सिंपल आहे. बघा मी थोडक्यात परत एकदा रिवाईज करतो आणि मग आपण आपल्या नेक्स्ट पार्टकडे वळूया म्हणजे आपला एक्झाम्पलच्या पार्टकडे. मग हा फॉर्म्युला एक्झाम्पलमध्ये कशा पद्धतीने अप्लाय होत असतो कशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व होत असतात या फॉर्म्युल्याने ते आपण अभ्यासूया. ठीक आहे. हा फॉर्म्युलाचा प्रूफ देखील तितकाच महत्त्वाचा आहे. सो तो डिटेल व्यवस्थित समजून घ्या आणि एकदा बिन बघता नोटबुकमध्ये व्यवस्थित सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. इथे व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघत असाल तर ते एकदा व्यवस्थित समजून घ्या आणि त्यानंतर नोटबुकमध्ये आपल्याला बिन बघता हा जो फॉर्म्युला क्रिएट केला हा जो थोडक्यात प्रूफ आहे तो आपल्याला सॉल्व करता येतो की नाही तो व्यवस्थित बघा. ठीक आहे. जर नसेल येत तर अगेन व्हिडिओ बघा कुठे अडते ते चेक करा. अगेन ती टॉपिक समजून घ्या ती कन्सेप्ट समजून घ्या आणि ती इथे नंतर पुन्हा एकदा लिहून बघा. ॲटोमॅटिकली तुम्हाला तो फॉर्म्युला व्यवस्थित अंडरस्टँड होणार आहे. सो आता आपण अगेन तो थोडासा रिवाईज करायचा होता तर बघा पुन्हा एकदा कशा पद्धतीने आपण हा सिम्प्लिफाय केलेला आहे. तर बघा एकदम सिम्पल आहे. आपण कन्सिडर करताना म्हणजे स्टार्टिंग एकदा तुम्हाला समजले की नक्की स्टार्टिंग कुठून करायची आहे तर ॲटोमॅटिकली पुढच्या स्टेप तुम्हाला माहीत होत जातात. फक्त एकदा ते समजून घेतलेलं असलं व्यवस्थित तर ते तुम्हाला ॲटोमॅटिकली तुम्हाला ते पुढे तुमच्या माइंडमध्ये ते सेट होत असतं की हां या स्टेपनंतर ही स्टेप आहे. ॲटोमॅटिकली तुम्हाला ते तुमच्या माइंडमध्ये येत असतं. ठीक आहे. सो बघा इथे फर्स्ट आपण काय कन्सिडर केलं होतं गिव्हन म्हणजे थोडक्यात आपल्याकडे काय होतं तर
डेरिव्हेटिव्हचा जो प्रोडक्ट रूल आहे तो आपल्याकडे गिवन होता बरोबर, आणि त्यावरनं आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स सिम्प्लिफाय केलेला आहे. ठीक आहे, तर बघा या पद्धतीने तो प्रोडक्ट रूल होता यू इंटू व्ही रूल आपण त्याला म्हणतो. फर्स्ट फंक्शन इज कॉन्स्टंट, त्यानंतर सेकंडचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, त्यानंतर प्लस सेकंड फंक्शन कॉन्स्टंट आणि फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह, या पद्धतीने रूल होता. या रूलवरती आपण इंटिग्रेशन अप्लाय केलं. इंटिग्रेशन अप्लाय केल्यानंतर आपण बघा या पद्धतीने त्या दोन्ही टर्मला आपण इथे अप्लाय केलेलं आहे. आणि इंटिग्रेशन अप्लाय केल्यानंतर आपण लेफ्ट हँड साईडला असं फंक्शन कन्सिडर केलं की त्या फंक्शनमध्ये असे दोन फंक्शन कन्सिडर केले की त्या फंक्शनमध्ये एक प्रॉपर फंक्शन असेल आणि दुसरं जे फंक्शन आहे ते फंक्शन डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममध्ये असेल. ठीक आहे, अशा टाईपमधील जो फंक्शन आहे किंवा जे मल्टिप्लिकेशन आहे ते इंटिग्रेशन आपण कन्सिडर केलं. म्हणजे इथे बघा यू एक वेगळं फंक्शन आहे. ठीक आहे, आणि जे डी व्ही अपॉन डी एक्स आहे ते डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममधील एक फंक्शन आहे. ठीक आहे, आणि या दोन फंक्शनचा मल्टिप्लिकेशन आहे त्यावरती इंटिग्रेशन आहे. असा फॉर्मॅट आपण चूज केला आणि तो एका साईडला आणून ठेवलेला आहे. म्हणजे तो लेफ्ट हँड साईडकडे आपण पुट केला. म्हणजे या पद्धतीने बघा बरोबर, यू इंटू डी व्ही अपॉन डी एक्स इंटिग्रेशन त्यावरती आपलं आहे. असा फॉर्मॅट आपण एका साईडला ठेवलेला आहे आणि उरलेलं सर्व मटेरियल दुसऱ्या साईडला पुट केलं या पद्धतीने. म्हणजे हा जो पॉझिटिव्ह इंटिग्रेशन व्ही इंटू डी यू अपॉन डी एक्सची टर्म होती ती आपण या साईडला आणली. म्हणजे या पद्धतीने भेटलेलं आहे. ठीक आहे, या फॉर्मॅटमध्ये आपण इक्वेशन क्रिएट केलं, त्याला इक्वेशन सेकंड नेम दिलं. त्यानंतर बघा एकदम सिम्पल आहे, इंटिग्रेशन अप्लाय केलं आणि त्यानंतर एक फंक्शन आणि दुसरं फंक्शन डेरिव्हेटिव्हच्या फॉर्मॅटमध्ये असलेला असा टाईप आपण एका साईडला ठेवलेला आहे बरोबर या पद्धतीने. आणि त्याच इक्वेशनला आपण सेकंड इक्वेशन नेम दिलं. आणि महत्त्वाचं नंतर काय की जे फर्स्ट फंक्शन आहे त्याला एफ ऑफ एक्स म्हणलं, जे डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममधील फंक्शन आहे त्याला जी ऑफ एक्स म्हणलं बरोबर. मग आता यू इंटू एफ ऑफ एक्स आपल्याला भेटलं होतं, त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतला कारण आपल्याकडे इथे यू बरोबर यू होतं, यू इज इक्वल टू एफ ऑफ एक्स होतं म्हणून आपण इथे डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला. इथे ऑलरेडी आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह होता म्हणून आपल्याला त्याला इंटिग्रेट करावं लागलं. मग इथे इंटिग्रेट केलं. ठीक आहे, आणि नंतर या चारही टर्म आपण या इक्वेशन सेकंडमध्ये पुट केल्या. पुट केल्यानंतर आपल्याला इथे या पद्धतीने एक फॉर्म्युला क्रिएट झालेला आहे एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्सच्या फॉर्ममध्ये. लक्षात येते या टाईपमध्ये, आणि तोच फॉर्म्युला म्हणजे आपला इंटिग्रेशन बाय पार्ट्स असणार आहे. बघा म्हणजे किती स्टेप झाल्या इथे, तर बघा जे गिवन आहे ती फर्स्ट स्टेप बरोबर. बघा ही फर्स्ट स्टेप झाली, जो प्रोडक्ट रूल राईट करायचा आहे ही झाली आपली फर्स्ट स्टेप. त्याला इंटिग्रेट करायचं आहे, याला आपण सेकंड स्टेप म्हणूया. ठीक आहे, ती देखील तितकीच महत्त्वाची आहे. ही झाली सेकंड स्टेप, इंटिग्रेट करायची आहे. त्यानंतर थर्ड स्टेप म्हणजे इथे बघा फंक्शन आणि त्यालाच मल्टिप्लाय सेकंड फंक्शन कसं असणार आहे तर डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममधील असणार आहे बरोबर. फर्स्ट फंक्शन आणि त्याला मल्टिप्लाय कोणतं असणार आहे सेकंड फंक्शन तर डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममध्ये असणार आहे. लक्षात येते. आणि त्यावरती इंटिग्रेशन असा फॉर्मॅट आपल्याला एका साईडला आणून ठेवायचा आहे, म्हणजे लेफ्ट हँड साईडला आणायचं आहे. ठीक आहे, ही झाली आपली स्टेप नंबर थर्ड. लक्षात येते, स्टेप नंबर थर्ड झाली. त्यानंतर स्टेप फोर्थमध्ये आपण या फर्स्ट फंक्शनला एफ ऑफ एक्स म्हणतो, त्यानंतर या डेरिव्हेटिव्हच्या फंक्शनला जी ऑफ एक्स मानतो. ही झाली आपली फोर्थ नंबरची स्टेप. लक्षात येते. आणि 4 नंबरच्या स्टेप नंतर म्हणजे यू इज इक्वल टू एफ ऑफ एक्स मानतो, या डेरिव्हेटिव्हला जी ऑफ एक्स मानतो, त्याचा डेरिव्हेटिव्ह आणि ते इंटिग्रेशन घ्यायचं आहे आणि ते अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, हिला वाटलं असं 5th नंबरची स्टेप म्हणा. म्हणजे आपल्याला टोटली 5 स्टेप अप्लाय करायचे आहे. म्हणजे हा फॉर्म्युला आपला क्रिएट होतो, प्रूव्ह होतो. लक्षात येते. फर्स्ट स्टेप म्हणजे प्रोडक्ट रूल. बघा मी रिवाईज करतो आहे. फर्स्ट स्टेप म्हणजे प्रोडक्ट रूल, त्यानंतर सेकंड म्हणजे इंटिग्रेशन अप्लाय करायचं, नंतर थर्ड स्टेपमध्ये आपण फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह फंक्शन. ठीक आहे, तर फंक्शनचा टाईप कसा असेल सेकंड फंक्शनचा तर डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममध्ये, अशा दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशनवरती इंटिग्रेशन अप्लाय असणारा फॉर्म आपल्याला एका साईडला आणायचा आहे. ठीक आहे, ही झाली आपली स्टेप नंबर थर्ड. ओके, लक्षात येते. थर्ड स्टेप. त्यानंतर फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे की जे फर्स्ट फंक्शन आहे त्याला यू मानायचं आहे आणि जे सेकंड एफ ऑफ एक्स मानायचं आहे आणि जे सेकंड फंक्शन आहे त्याला जी ऑफ एक्स मानायचं आहे. ही झाली आपली स्टेप नंबर 4. आणि 4 स्टेप नंतर आपल्याला जे आपण मानलेलं आहे किंवा सबस्टिट्यूट केलेलं आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन 1 बाय 1 आपल्याला अप्लाय करायचं आहे. ही झाली आपली स्टेप नंबर 5. आणि फायनली आपल्याला त्या सर्व व्हॅल्यू जे आपल्याला 4 व्हॅल्यूज भेटतात या पद्धतीने त्या व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशन सेकंडमध्ये पुट करून द्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला फायनली तो बाय पार्टचा फॉर्म्युला आपला क्रिएट होतो बरोबर. या वेने या मेथडने आपल्याला हा बाय पार्टचा फॉर्म्युला जो आहे तो प्रूव्ह करायचा आहे किंवा सिम्प्लिफाय करायचा आहे. ठीक आहे, तर आणि तो तुम्हाला लक्षात देखील ठेवायचा आहे. लक्षात येते. तर विद्यार्थी मित्रांनो, आता इंटिग्रेशन बाय पार्टचा आपण फॉर्म्युलाचा प्रूफ आपण अभ्यासलेला आहे किंवा हा फॉर्म्युला आपण कशा पद्धतीने क्रिएट करायचं ते अभ्यासलेलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला एक्झाम्पल अभ्यासायचे आहेत या टॉपिकवरती. पण
बेसिकली लेक्चर थोडंसं मोठं झालेलं आहे. सो आपण हे जे एक्झाम्पल आहेत या टॉपिकवरचे जे एक्झाम्पल आहेत ते नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊयात. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये बस एवढंच. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्सवरती म्हणजे या टॉपिकवरती एक्झाम्पल आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया. धन्यवाद.